तर सर्वसामान्य माणसांसाठी अतिशय मोठ्या अशा स्वरूपाचा निर्णय हा घेतलेला आहे, हे सुतोवाच केलेला आहे स्वतः पंतप्रधानांनी। या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत सध्या आहेत कर सल्लागार शंतनू बागवे। शंतनूजी, आपलं स्वागत आहे। तसंच गुंतवणूक सल्लागार केदारजी, आपलं हे स्वागत। सगळ्यात आधी कर सल्लागार शंतनू यांच्याकडे जाते। शंतनूजी, मुळात जो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेत असताना सर्वसामान्यांसाठी हा उल्लेख मोदी करायला विसरलेले नाहीयेत। कोणते हे महत्त्वाचे निर्णय असतील की ज्याचा खरंच खूप मोठ्या प्रमाणात परिणाम पाहायला मिळेल, आणि हा परिणाम केवळ भारतीयांसाठी नाही तर बाहेरनं येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवरचा जो कर आहे ही गोष्ट लक्षात घेतलेला हा निर्णय असू शकतो का, त्याबद्दलही सांगा। अगदी बरोबर आहे। आता मोदींनी जे आज भाषणामध्ये जे सांगितलं की त्यांना नेक्स्ट जनरेशन जीएसटी जे आणायचं म्हटलंय, तर काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहिती असेल की त्यांनी एक पीएमओ ऑफिसने एक घोषणा केलेली की त्या कर रचनेत बऱ्यापैकी बदल करतील जीएसटीच्या। तर आता जीएसटी मध्ये जे 5, 12 आणि 18 असे जे 3 रेट आहेत जीएसटीचे, तर मुळातच सरकारचं असं उद्दिष्ट दिसतंय, या भाषणात देखील ते स्पष्ट होतं की 12% जो जीएसटीचा रेट आहे आणि त्यातल्या ज्या आपल्या दैनंदिन वस्तू ज्या असतील, ज्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या सध्या 12% जीएसटी रेटमध्ये आहेत। तो सरकारचा प्रयत्न असेल की त्यातील बऱ्यापैकी वस्तू या 5% जातील, जेणेकरून एक सामान्य माणसाला, एका कॉमन मिडल क्लास माणसाला जो जीएसटीमुळे जो काही किमती जास्त वाटतात त्या कमी होतील। अर्थातच याचा अर्थ असंही होऊ शकतो की 12%तील काही वस्तू 18% देखील जातील। तो साधारणतः सरकारचा कल असा असेल की रेव्हेन्यूवरती एक बऱ्यापैकी बॅलन्स ठेवून, रेव्हेन्यूवरती काही समतोल मांडून अशा काही वस्तू असतील ज्या खरंच दैनंदिन गरजेच्या आहेत त्या 5% जातील, आणि ज्या वस्तू त्यांना दैनंदिन गरजेच्या सरकारला वाटत नाहीयेत त्या 18% जातील। सो या प्रकारे असं उद्दिष्ट दिसतंय की सरकारला आपल्याला जीएसटी जे नेक्स्ट जनरेशन जीएसटी आणायचंय त्यात आणावं लागेल। आणि अर्थातच जेव्हा आपण म्हणतोय की इम्पोर्टच्या पर्स्पेक्टिव्हने, आयातीच्या दृष्टीने काही बदल होतील का, तर जीएसटी हा बऱ्यापैकी नवीन कायदा आहे। तर सरकारला खरंच मागील 6 ते 7 वर्षात आता गरज आहे की जीएसटीचं अजून सिम्प्लिफिकेशन, अजून सरलीकरण करणं फारच गरजेचं आहे। सो ते जर का केलं तर अर्थातच त्याचा जो पुढचा इम्पॅक्ट असेल तो भारताची जी अर्थव्यवस्था आहे, इथे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, जो एसएमई एक लघु आणि मध्यम उद्योगांचा जो वर्ग आहे, त्यांना त्या सिम्प्लिफिकेशनचा आणि सरलीकरणाचा फायदा होईल। आणि ज्याच्यामुळे मग मोदीजींनी आज जे नंतर सांगितलं की मेक इन इंडिया असेल, दाम कम दम ज्यादा, या ज्या बाकीच्या ज्या घोषणा त्यांनी आज केलेल्या आहेत, तर त्याच्याशी या संलग्न असतील असं मला वाटतं। नक्कीच याबद्दल केदार ओक यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, कारण ते गुंतवणूक सल्लागार आहेत। केदारजी, ज्या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे की आत्मनिर्भर भारत हा तर पूर्वीचा होताच, मात्र त्यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे, जरी मेड इन चायनाचा उल्लेख केलेला नसता तरी मेड इन इंडिया हे खूप काही सांगणार आहे। याचा येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं गुंतवणुकीमध्ये फायदा होऊ शकतो, आणि त्याचबरोबरीनं या संपूर्ण म्हणजे भाषणाचा सुद्धा येत्या काळामध्ये शेअर मार्केटवरती सुद्धा कसा परिणाम दिसू शकेल? पहिल्यांदा आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की या बजेट पासून सरकारचा जो कॉन्सेप्ट होता, जो पहिल्यांदा कॅपेक्स एक्सपेंडिचर वरती होता, तो आता पूर्णतः कन्झम्पशन सेक्टरवरती त्यांनी आणलेला आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला 12 लाखाचं त्यांनी इन्कम पहिलं फ्री केलं, त्याच्यानंतर आता 2 मागे रिझर्व्ह बँकेच्या ज्या पॉलिसीज आल्या त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी केले, आणि त्यामुळे जो कर्जाचा हप्ता आहे तो लोकांना कमी व्हायला होऊन त्यांच्या हातात कॅश आली। पण या एवढ्या कालावधीत जे सरकारला अपेक्षित होतं की बाबा त्याच्यामुळे कन्झम्पशन वाढेल, लोकांची क्रयशक्ती वाढेल, ही गेल्या 3 महिन्यात कुठे गव्हर्नमेंटला वाढताना दिसली नाहीये। त्याला एक दुसरा पार्ट असा होता की जे आता ग्लोबल अनसर्टन्टी आहे, ज्या पद्धतीने आपल्यावर कर आकारले जात आहेत किंवा ज्या पद्धतीने आपल्याला धमकावलं जात आहे, याचाही इम्पॅक्ट ओव्हरऑल या सगळ्या इकॉनॉमीवरती आपल्याला दिसून येत होता। आणि आता इथून जर आपल्याला कुठेतरी त्याचा बॅलन्स साधायचा असेल किंवा आपल्याला आपलं क्रयशक्ती वाढवायची असेल तर लोकांच्या हातात पैसा जणवत त्यांना त्याकरता अट्रॅक्ट करणं हे गरजेचं आहे। आणि त्याचाच पार्ट म्हणून आता जो आपल्याला सणासुदीचा काळ येतोय त्याचा फोकस धरून सरकारने ही घोषणा केलेली आहे की जेणेकरून कन्झम्पशन वाढेल, कन्झम्पशन वाढले की डिमांड वाढते, डिमांड वाढली की त्याचा नॅचरल फरक हा जीडीपी वरती होतो, आणि हा जो सगळा एकंदरीत इम्पॅक्ट आहे तो आपल्याला पुढे सकारात्मक दृष्टीने घेऊन जाऊ शकतो। कारण की आता कसं झालंय की कंपन्यांचे जे गेल्या काही महिन्याचे ताळेबंद आहेत ते कन्सिस्टंट आहेत। आताचा मग फर्स्ट क्वार्टरचा जो रिझल्ट कंपन्यांचे जे आलेले आहेत ते स्टॅग्नंट आहेत, त्याच्यात कुठेही असा ग्रोथ दिसत नाहीये। आणि हा जो सगळा इम्पॅक्ट आहे तो जर घालवायचा असेल तर कुठेतरी थोडंसं अग्रेसिव्ह डिसिजन घेणं गरजेचं आहे।
आणि त्या दृष्टीने त्यांनी हे जीएसटी स्ट्रक्चरिंग करायचं ठरवलेलं असं एकंदरीत माझं मत आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की यांनी जे एक ग्लोबल संदेश जातोय की आता भारत कुठल्याही धमक्यांना घाबरणार नाहीये, तो स्वतःच्या प्रोटेक्शन करता काही अशी डिसिजन घेऊ शकतो की ज्यांनी आमच्या इकॉनॉमीला चालना मिळेल आणि बाजारात किंवा म्हणत असं इकॉनॉमीमध्ये पैसा खेळता राहील. बरोबर, अगदीच. आणि या अनुषंगानं शंतनू यांच्याकडे जातीये. शंतनूजी, ज्या पद्धतीनं टॅरिफ लावला जातोय आणि एकीकडे अमेरिकेला सुद्धा इशारा देण्याचं काम या भाषणाच्या माध्यमातून स्वतः पंतप्रधानांनी केलंय, या सध्याच्या धोरणामधनं जीएसटी संदर्भातला जे काही धोरण त्यांनी म्हटलेलं आहे किंवा अवलंबलेलं आहे याचा फायदा आणि बाहेरून येणाऱ्या ज्या अर्थातच गोष्टी आहेत, बाहेरनं येणारा जो मोठ्या प्रमाणातला माल आहे त्याच्यावरती कशा पद्धतीचा परिणाम होईल, जरी आपण आत्मनिर्भर झालो तरी सुद्धा काही बाबतीत आपण अवलंबून आहोत, ते आपलं अवलंबित्व हे खरंच संपुष्टात येईल का येत्या काळात? तशा पद्धतीनं आपली पायाभरणी झालेली आहे का? अर्थातच. आता आपण जर का बघितलं तर मेक इन इंडिया आपण मागील बरेच वर्षापासून ऐकत होतो. आता जेव्हा आज पंतप्रधानांनी सांगितलंय की दाम कम आणि दम जादा जेव्हा म्हटलंय, तर हे ना फार क्लिअर होतं. त्यांचं उद्दिष्ट असं होतं की आतापर्यंत आपण जे मेक इन इंडिया किंवा भारतात सगळं आत्मनिर्भर करूया, याचा जेव्हा त्यांचा अर्थ असा होता की आपण जे इम्पोर्ट करतो, आपण जे आयात करतो त्याच्यावरती आपली डिपेंडन्सी नसली पाहिजे. पण आता हे फार क्लिअर दिसते की जेव्हा जसं ट्रम्पनी जे अमेरिकेने जे टॅरिफ धोरण म्हटलंय त्याच्या कचाट्यात भारताबरोबर बरेच काही देश येत आहेत, तर आता भारताचा हा मेसेज एकदम क्लिअर आहे की आता आम्ही जे मेक इन इंडिया किंवा भारतात मॅन्युफॅक्चर करायचं म्हणतोय, जे जीएसटीचं सरलीकरण किंवा बाकीचे जे काही बदल आणतोय, ते ओव्हरऑलच आपल्या अर्थव्यवस्थेला अजून बळकट करण्यासाठी करतोय. आणि ह्याच्यामुळे जे आपली जी फक्त आपण आयाती संदर्भात जे रेस्ट्रिक्टेड होतं, आता आपल्याला असं म्हणायचं की आम्ही ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकतो. सो जर का ट्रम्प बाकीच्या काही देशांना थ्रेटन करतोय किंवा कोविड नंतर चायनाबद्दल जे झालेलं एक नरेटिव्ह आहे की चायनाकडून नक्की माल घ्यायचा की नाही, तर त्याला जो नेक्स्ट बेस्ट ऑल्टरनेट जागतिक अर्थव्यवस्थेकडे किंवा बाकीच्या देशांकडे असेल तो भारतच दिसतोय. तर यात जर का सरकारने टॅरिफ, जीएसटी किंवा बाकीचे ज्या काही इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत त्यात जर का काही बदल आणले आणि भारतीय मॅन्युफॅक्चरर्सना, भारतीय उद्योजकांना जर का खरंच अजून बळकट केलं, तर अर्थातच आपण मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकतो. सो आता या घोषणा आहेत, फक्त ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल, सरलीकरण खरंच होईल का, आता ह्याच्याकडे आपल्याला बघितलं पाहिजे. केदारजी, तुमच्याकडे येते की गुंतवणुकीच्या बाबतीत आपण विचार केला तर भारत हा अतिशय ज्याला आपण म्हणतो की कृषी प्रधान देश आहेच आहे, पण ज्या पद्धतीनं मच्छीमार आणि पशुपालकांचा प्रामुख्यानं उल्लेख करत एक सल्ला देण्यात किंवा एक प्रकारे इशारा देण्याचं काम पंतप्रधानांनी केलेलं आहे, यातून काय नेमका मेसेज ते देऊ पाहतायत? आणि बाहेरून येणारी किंवा जी उत्पादनं, मिल्क प्रोडक्ट्स ज्याच्या संदर्भात खरं तर अमेरिका खूप आग्रही आहे, त्यावरून सुद्धा हा देण्याचा एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न आहे का? आणि त्याचा गुंतवणूक क्षेत्रावरती येत्या काळामध्ये कसा परिणाम होऊ शकेल? मुळात आपण बघितलं पाहिजे ना की टेरिफ हे नेगोसिएशन होताना अडलं होतं कुठे, तर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट आणि डेअरी प्रोडक्ट वरती. आणि ज्या पद्धतीने अमेरिका आपल्याला इन्सिस्ट करत होतं की तुम्ही आम्हाला त्याकरता अलाव करा, आणि ते आपल्या देशाच्या दृष्टीने फायदेशीर नव्हतं किंवा आपल्या ओव्हरऑल इकॉनॉमीच्या दृष्टीने ते चांगलं नव्हतं. त्यामुळे त्या बाबतीत आपण एक खूप स्ट्रॉंग स्टँड घेतला की या बाबतीत आम्ही कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी एकंदरीत चाललेल्या आहेत ग्लोबली, की आज ज्या पद्धतीने प्रत्येक देश आत्मनिर्भर होण्यात, जसं ट्रम्पने पण आता अनाऊन्स केलं की मेक इन अमेरिका ग्रेट अगेन वगैरे सगळं, आपणही तीच घोषणा करून पुढे जातो आहोत. मला प्रामुख्याने सांगायला लागेल की ना की आपण एक हे डोक्यात काढलं पाहिजे की आपण चीनशी डायरेक्ट कॉम्पीट करू शकू, म्हणजे उगाच काहीतरी फाजील आत्मविश्वास ठेवण्यात काही पॉईंट नाही आपण. पण त्या दृष्टीने आपण असं करावं की आपण जास्तीत जास्त स्वयंपूर्ण कसे होऊ, तेच करताना जे टॅक्स गोष्टी लागवल्या जातात, ज्या पद्धतीने आता टॅक्समध्ये रिफॉर्म करायचं ठरवलं, आताच परवा इन्कम टॅक्स बिल पण त्याच्यात अमेंडमेंटमध्ये संसदेत येऊन गेलं, तर इथून प्रामुख्याने असं की लोक आपण टॅक्स कसे भरायला येतील. कारण की मुळात तुम्ही जर म्हणायला गेलात तर 140 कोटी देशामध्ये जर 12 कोटी लोक फक्त टॅक्स भरत असतील, तर आपण स्वतःही हा विचार करायला पाहिजे की आपण खरंच या गोष्टीला उद्युक्त आहोत का, की आपण टॅक्स भरला पाहिजे. मग तो सिम्प्लिफिकेशन करणं आणि त्या दृष्टीने लोकांना त्यांची मानसिकता तयार करून त्यांना त्याकरता पुढे आणणं आणि मग त्यातनं आलेल्या पैशातनं देशाचा विकास साधणं, हे प्रामुख्याने धोरण असलं पाहिजे. दुसरं की लोकांना ही सवय लावली पाहिजे की बाबा काही फुकट मिळणार नाही तुम्हाला, कारण हे फ्री बीज वगैरे प्रकार माझ्या मते हळूहळू बंद करायला पाहिजेत. कारण की कसं आहे, याच्यामुळे
एक तर कन्झम्पशन ऑटोमॅटिकली कमी होतं कारण की फुकट गोष्टी मिळतात. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह करता ज्या पद्धतीने आता रिफॉर्म करणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघितलं तर आज रात्री सुद्धा ट्रम्प आणि पुतिन यांची मीटिंग आहे. त्याच्यानंतर पुढच्या काही महिन्यात आपल्या इकडे अमेरिकेचं डेलिगेशन येत आहे. पंतप्रधान परत चायनाला जात आहेत. परत वर्षाअखेरीस पुतिन इकडे येत आहेत. तर या सगळ्या ज्या घडामोडी चालतात सरकारचं त्याच्यावर लक्ष आहे. त्यामुळे ते रिफॉर्म करण्याकरता सुद्धा ते थोडासा कालावधी हातात ठेवलेला आहे की बाबा या बाबतीत काय काय घडतं आणि हे बघून आपण इन्सेंटिव्ह पास ऑन करून आपली क्रयशक्ती वाढवायची का, कन्झम्पशन वाढवायचं का, आणि मग याचा जो सगळा इम्पॅक्ट आहे तो पुढच्या काळात तुम्हाला शेअर मार्केटवरती दिसून येईल. आता 3 महिन्याचा शेअर मार्केटचा तुम्ही अंदाज घेतला असेल तर मार्केट म्युटेड आहे. इनफॅक्ट लोकांना रिटर्न कम्पॅरेटिव्हली निगेटिव्ह आहे त्या काळामध्ये. तो इथून असं बघायला लागेल की आता कन्झम्पशन वाढल्यानंतर कंपन्यांचे ग्रोथ होतात का, ग्रोथ झाल्यानंतर त्यांची प्रॉफिट मार्जिन्स वाढतात का, हे वाढल्यानंतर लोक किती पद्धतीने नवीन गोष्टींकडे आकृष्ट होत आहेत, लोक लोन घ्यायला जात आहेत का. कारण की शेअर मार्केटमध्ये एक सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणून एक प्रकार बघितला जातो आणि तो बघताना एक असं लक्षात येत आहे की लोक पैसे कमवून खुश नाहीयेत. आणि ही सगळ्यात जास्ती काळजीची गोष्ट आहे माझं मत आहे. सो लोकांना त्याकरता कसं उत्साहित केलं जाईल किंवा लोकांना त्यांच्या गरजांची जाणीव करून दिली जाईल, त्यांच्या गुंतवणुकीकडे त्यांना कसं बघायला प्रामुख्याने अट्रॅक्ट केलं जाईल. जसं इन्शुरन्स सेक्टर्स आहेत, म्युच्युअल फंड सेक्टर्स आहेत, इक्विटी आहे, याच्याकडे लोक आकृष्ट होऊन जास्तीत जास्त पैसे चांगल्या पद्धतीने गुंतवून आर्थिक साक्षर होतील. याकडे फोकस दिला तर जास्ती योग्य ठरेल रॅदर देन त्यांना काहीतरी इन्सेंटिव्हच्या मागे अट्रॅक्ट करण्यापेक्षा. अगदी आर्थिक साक्षरता हा खरं तर सगळ्यात महत्वाचा इश्यू आहे. कारण लोकांच्या कडे पैसे खुळखुळतात पण त्या पैशाचा विनियोग कसा करायचा याचाच अनेकदा ती आर्थिक साक्षरता नसल्यामुळे गडबड होत असते. खरंच सल्लागार म्हणून तुम्ही दिलेली माहिती आणि गुंतवणूक सल्लागार म्हणून तुम्ही दिलेली माहिती शंतनू बागवेजी आणि केदार ओकजी खूप महत्वाची होती. खूप खूप धन्यवाद. या संपूर्ण पंतप्रधानांच्या भाषणानंतर जो काही घोषवारा समोर आलेला आहे त्याचे काही पैलू उलगडण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी.